चटकदार चटपटीत लिंबाचं लोणचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं, हो ना? तुम्हाला पण लोणचं बघून असंच झालंय ना? तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लोणचं बनवण्याच्या तयारीला लागा, कारण आपण इथे जराही तेल न वापरता साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे लोणचे बनवायला सुरुवात करणार आहे. चला तर मग लोणचे बनवायला सुरुवात करूया. मी इथे 18 ते 20 मध्यम आकाराचे लिंबू घेतलेले आहेत. ते लिंबू आपल्याला कागदी लिंबू घ्यायचे. कागदी लिंबू म्हणजे ज्याची साल एकदम पातळ आहे. आपल्याला जाड सालीचे लिंबू इथे घ्यायचे नाही आहेत. आणि ते मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ, आणि ते आपल्याला एका कोरड्या कपड्याने पूर्ण पुसून घ्यायचे आहे. आपल्याला त्याला पाण्याचं थोडंही मॉइश्चर राहिलेलं नको आहे. आपल्याला ते एकदम कोरडे करून घ्यायचे आहे. असे व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. आणि लोणचं हे वर्षभर टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लिंबू हे एकदम कोरडे करून घ्यायचे आहे. आणि ज्या पण सुरीने आपण कापणार आहे किंवा जिथे पण आपण पॅडवर वगैरे कापणार आहे ते पण आपल्याला एकदम कोरडं घ्यायचं आहे. त्याला आपल्याला पाणी अजिबात लागलेलं नको आहे. तर त्यामुळेच आपलं हे लोणचं वर्षभर टिकणार आहे. तर मी हे बघा सर्व लिंबू कापून घेतलेले आहे. एकाचे 4 तुकडे केलेले आहेत. आणि बघा याची साल किती पातळ आहे. तर आपल्याला असे लिंबू लोणचं करायला घ्यायचे आहे. तर मी हे सर्व लिंबू मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर त्याआधी आपल्याला त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे. आपल्याला एकही बी त्यात ठेवायची नाही आहे. बी जर आपण ठेवली तर आपल्या लोणच्याला थोडा कडवटपणा येऊ शकतो. तर हे बघा मी सर्व बिया इथे काढून घेतलेले आहे. तर ज्या भांड्यात आपण लिंबू काढले आहे ते भांडं पण आपल्याला एकदम स्वच्छ आणि कोरडं घ्यायचं आहे. तर आता मी हे सर्व जे लिंबूचे काप आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याचं क्रश करून घेणार आहे. क्रश हे आपल्याला थोडं जाडसर ठेवायचं आहे. आपल्याला एकदम बारीक पण करायचं नाही आहे ते. तर मी इथे बघा मी एक भांडं इथे काढून घेतलेलं आहे. आणि मी जसं जाडसर ठेवलं तसंच आपल्याला ते ठेवायचं. तर आता मिक्सरच्या भांड्यात मी उरलेले लिंबू पण इथे टाकून घेत आहे. आणि त्याचं पण आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे जाडसर. तर आता सर्व मिक्सरच्या भांड्यातून माझं काढून झालेलं आहे. त्यात मी 2 चम्मच इथे लाल तिखट टाकलेलं आहे. आणि 1 चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करण्यासाठी आपण जो चमचा वापरत आहे तो पण आपल्याला कोरडा घ्यायचा आहे. कारण की आपल्याला जर वर्षभर लोणचं टिकवायचं आहे तर आपल्याला हे सर्व टिप्स पाळणे महत्त्वाचे आहेत. आता आपण हे क्रश जे आहे ते मोजून घेऊया, कारण की त्याच्या प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर हे आता 1 वाटी झालेलं आहे. आणि अजून थोडं उरलेलं आहे. आणि ते पण आपलं 1.25 वाटीपर्यंत आपलं हे क्रश भरलेलं आहे. आणि लोणचं हे कधीही आपल्याला काचेच्या भरणीमध्येच स्टोअर करायचं आहे. आपल्याला प्लास्टिकमध्ये वगैरे ते स्टोअर करायचं. तर मी इथे गूळ घेतलेला आहे आणि त्याला मी एकदम बारीक करून घेतलेला आहे चाकूने. आणि तो मी इथे 1 वाटी टाकून घेत आहे. आणि त्याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण 2 ते 3 तास असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे गुळाचं पूर्णपैकी पाणी होऊन जाईल. तर मी हे आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 तास इथे ठेवलेलं होतं. आणि 2 तास झाल्यानंतर हे बघा आपलं जो लोणचं आहे त्याला एकदम गुळाला पूर्ण पाणी सुटलेलं आहे. आता आपण एक कढई घेऊया. तर कढई आपल्याला एकदम जाड तडाची घ्यायची आहे. आणि ती आपल्याला शक्यतो स्टीलची घ्यायची आहे. आणि हे लोणचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. आता हे बघा आपला जो गूळ आहे त्याला अजून पाणी सुटणार आहे आणि थोडं ते अजून पातळ होणार आहे. तर हे लोणचं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. एवढं छान लागते की हे पटकनच संपून जाईल. आणि उपवासाला पण हे आपल्याला चालते, कारण की आपण यात फक्त मीठ आणि तिखट टाकलेलं आहे, बाकी काही टाकलं नाही. आणि वर्षभर हे आरामात टिकते. आणि तुम्हाला जर हे उपवासाला वापरायचं नसेल तर तुम्ही यात 1 चमचा चाट मसाला टाकू शकता. त्यामुळे ह्या लोणच्याला एक चटपटी टेस्ट येते आणि लोणचं अजून पण छान लागते. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. तर आता बघा 5 ते 7 मिनिटे मी अजून याला शिजवून घेतलेलं आहे. हे बघा आता लोणचं आपलं जसं जसं शिजत आहे तसं ते घट्ट होत आहे. तर आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची. आपल्याला जास्त ते घट्ट करून घ्यायचं नाही आहे, कारण की मग ते नंतर थंड झाल्यावर ते अजूनच घट्ट होईल. आणि 4-5 तास तरी आपल्याला हे लोणचं असंच थंड व्हायला ठेवायचं आहे. आणि नंतर एका काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीत ते भरून ठेवायचं आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.